दादर वेस्ट आहे ना ते हॉस्पिटल दादर ईस्टला का वेस्टला सुश्रुषा दादर वेस्टला होतं ना ते हॉस्पिटल हा वेस्टला हॅलो अमोलजी तुम्ही आज एक ट्विट केलंय ट्विटचा रोप नेमका कोणाकडे आज काही वेळापूर्वी दादर वेस्ट येथे सुश्रुषा हॉस्पिटलला गेल्या 13 दिवसापासून ऍडमिट असलेल्या पिंकी माळीच्या आईंना भेटायला आणि कुटुंबाची विचारपूस करायला मी हॉस्पिटलमध्ये गेलो होतो. त्यावेळेस तिचे वडील शिवचरण माळी त्या ठिकाणी उपस्थित होते आणि पिंकीचा भाऊ पण उपस्थित होता. त्यांनी बऱ्याच गोष्टी सांगितल्या आणि ह्या गोष्टी सांगितल्या असताना मागच्या एका पत्रकार परिषदेमध्ये जो ऑडिओ आमदार रोहित पवार यांनी ऐकवला होता तो ऑडिओ मी पण ऐकला. त्याच्यामधली भाषा म्हणजे व्ही.के. सिंग जो आहे व्ही.के. सिंगनी अप्रत्यक्ष धमकी दिलेली आहे पिंकी माळीच्या कुटुंबियांना की तुम्ही पत्रकार परिषदा घेऊन पत्रकारांसमोर जाऊन तुमचा जीव धोक्यात घालू नका. अशा आशयाचे जर व्हॉट्सअप कॉल त्यांना येत असतील तर त्यांच्या कुटुंबाला संरक्षण मिळालंच पाहिजे. दुसरी गोष्ट महत्वाची व्ही.के. सिंगची सुद्धा नार्को टेस्ट झाली पाहिजे. व्हीएसआर व्हेंचरचा तो मालक आहे. आणि तिसरी महत्वाची गोष्ट त्या ऑडिओमध्ये कॅप्टन सुमित कपूरने अजित पवार जी के विमान को ठोक दिया तर ठोक देण्याची जी भाषा आहे ती अंडरवर्ल्ड आणि क्रिमिनल लोकांची असते. मी मागच्या आठवड्यात पण म्हटलं होतं का व्ही.के. सिंगचे अंडरवर्ल्डशी कनेक्शन असण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे व्ही.के. सिंगला कोणीतरी वाचवण्याचा प्रयत्न करते असं स्पष्ट दिसते आहे. आणि व्ही.के. सिंगची जी मस्ती आणि मगरुरी त्या ऑडिओमधून दिसली त्यानंतर ते पिंकी माळी यांचं कुटुंबीय किती धाकात आहे हे यावरून स्पष्ट होतं. उद्या आमच्या पक्षाचे युवा नेते जयदादा पवार हे सुद्धा पिंकी माळीच्या आईला हॉस्पिटलमध्ये भेटायला जाणार आहेत. त्यांच्याकडे मी एकनाथ शिंदे साहेबांचे पण आभार मानतो की डॉक्टरांचं एक पथक त्यांनी त्या ठिकाणी त्यांच्या हॉस्पिटलमध्ये त्यांच्या देखरेखीसाठी ठेवलेलं आहे. त्यांना कुठलाही आर्थिक ताण येणार नाही अशा पद्धतीनं आम्ही सर्व त्यांना सहकार्य करू. आणि आज सभागृहात सुद्धा मी याबद्दल पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशनद्वारा वरच्या सदनामध्ये पिंकी माळी यांच्या कुटुंबाचा सर्व खर्च महाराष्ट्र सरकारने उचलावा अशी विनंती करणार आहे. दुसरी महत्वाची गोष्ट अजितदादांच्या विमान अपघातासंदर्भात खरं तर या अधिवेशनामध्ये दोन्ही सभागृहामध्ये चर्चा होणं अपेक्षित होतं. वरिष्ठ सभागृहामधला मी सदस्य असल्यामुळे मागच्या आठवड्यात मंगळवारला ज्यावेळेस विरोधी पक्षाकडून स्थगन प्रस्ताव आणि 93 अन्वये चर्चा लावण्याची विनंती माननीय सभापती राम शिंदे साहेबांना केली गेली त्यावेळेस स्वतः चेअरवरून राम शिंदे साहेबांनी असं म्हटलं ते ऑन रेकॉर्ड आहे की 93 अंतर्गत ही चर्चा होऊ शकत नाही. ती अल्पकालीन करता येईल घटनेचं गांभीर्य पाहता आणि त्यामुळे त्यांनी अल्पकालीन चर्चेला परवानगी दिली होती. त्यानंतर आम्हाला अपेक्षा होती की बुधवारच्या कामकाजामध्ये चर्चा येणार पण बुधवारी चर्चा आली नाही. आम्ही सचिवांशी संपर्क केला ते म्हणाले गुरुवारी चर्चा येणार. गुरुवारच्या दिवसात पण चर्चा आली नाही. त्या दिवशी असं सांगितलं गेलं की राज्यसभेच्या निवडणुकीची धावपळ आहे त्यामुळे ते शुक्रवारी येणार. मग शुक्रवारच्या दिवसात सुद्धा चर्चा आली नाही कारण त्या दिवशी अर्थसंकल्प होता. मग असं सांगितलं गेलं की आता हा आठवडा अर्थसंकल्पाचा होता हा आठवडा राज्यसभेच्या बिनविरोध निवडी संदर्भातला होता त्यामुळे ही चर्चा सोमवारी येणार म्हणजे आजच्या दिवसाला. आज सुद्धा जो कामकाजाचा दिनक्रम आहे त्यामधून ही चर्चा वगळण्यात आली. गुरुवारी रात्री ही चर्चा अगोदर टाकल्या गेली होती पण बुधवारी रात्री टाकल्या गेली होती 12ला आणि मग काही मिनिटांनंतर ती परत वगळण्यात आली. हे सचिवालयाकडून झालं असेल तर सचिव याला दोषी आहेत का हे सुद्धा महत्वाचं आहे पाहणं. आणि दुसरं असं की अजितदादांसारख्या सत्तेतल्या उपमुख्यमंत्र्यांच्या विमान दुर्घटनेची चर्चा गेला आठवडाभर जर सभागृहात येत नसेल तर मग आता न्याय मागायचा कोणाकडे. आतापर्यंत सीआयडी चौकशा सीबीआय चौकशा ह्याच्या माध्यमातून बाहेर काय आलं तर फक्त महाराष्ट्राच्या जनतेला फक्त प्रश्नाचं उत्तरच अजून मिळत नाही. अद्यापही देवगिरी ते कलिना गेट नंबर 8 आणि कलिना गेट नंबर 8 ते व्हीएसआर व्हेंचर इथपर्यंतचा सीसीटीव्ही मिळालेला नाही. काही आमदार आम्हाला भेटले ते म्हणतात दादाची जळलेली चप्पल आम्ही पाहिली दादांचा जळलेला मोबाईल आम्ही पाहिले दादांचा जळलेला हे काय म्हणतात बॅग आम्ही बघितली पण दादांच्या सोबतचे कागद जळले नाहीत आणि दादा स्वतः जळले
हे जे काही संभ्रम आहे महाराष्ट्राच्या मनामध्ये हा कुठंतरी आणण्याकरता सीबीआय सीआयडी ह्या चौकशा कितपत न्याय देतील दादांना मी सांगू शकत नाही. दादाला न्याय मिळेल की नाही याबद्दल मी साशंक आहे. पण दोन्ही सभागृहामध्ये ही चर्चा का येत नाही आहे याबद्दल मात्र माझ्या मनात मोठी शंका निर्माण झालेली आहे. अजितदादांसारखा नेता ज्या नेत्यानं कधी धर्म जात पंथ पक्ष हे जर पाहिलं नसेल आणि चर्चा घडून आणायला हरकत काय. त्यामुळे वरच्या सभागृहात आज चर्चा होणं अपेक्षित होतं. आज तसा सवाल मी सुद्धा चेअरला विचारल्याशिवाय राहणार नाही. सीआयडीकडे स्टेटमेंट असं दिलंय यांनी की यामध्ये सर्वत्र पायलटची चूक होती. सीआयडीकडे स्टेटमेंट दिलंय व्ही के सिंग यांनी की याच्यामध्ये हे बघा व्ही के सिंगला वाचवण्याचा प्रयत्न होतोय. व्ही के सिंग स्वतःचं मरण त्या सुमित कपूरवर लोटतोय. सुमित कपूर हा कॅप्टन जिवंत आहे की मेला याबद्दल सुद्धा संभ्रम आहे. कारण आमच्या कानावर हे आलंय की तो कॅलिफोर्नियात मुलीसोबत आहे म्हणून. मग तो मेला नसेल तर तो जिवंत असेल तर लपून ठेवलाय का. आणि आता अशा पद्धतीनं जर तो व्ही के सिंग म्हणत असेल मुळामध्ये चूकच व्ही के सिंगची आहे ना. व्ही के सिंगनी उत्तर द्यावं. डीजीसीए आणि एआयबी यांचं जे व्हीएसआर व्हेंचरशी जे काही नातं आतापर्यंत संबंध आहे त्यानुसार पुणे राष्ट्रवादीमध्ये असं एकमत झालंय का की थर्ड पार्टीकडून इन्व्हेस्टिगेशन व्हावं. हे बघा एक गोष्ट हे खरी आहे की व्हीएसआर ला वाचवण्याचा प्रयत्न डीजीसीए करते आहे आणि डीजीसीएनी आपल्या सोयीचा एआयबीचा 23 पाण्याचा प्रथमदर्शनी अहवाल बनवला जो अत्यंत त्रोटक आणि चुकीचा आहे. त्यामुळे आमच्यामध्ये अशी शंका उत्पन्न झालेली आहे की बाह्य स्रोतांकडूनच या सगळ्या घटनेची चौकशी झाली पाहिजे असं आम्हाला वाटतं. कारण अद्यापही सव्वा महिना दीड महिना उलटल्यानंतर जर सीबीआयच्या चौकशीनंतर कोणाच्या बयान घेतल्या गेले नसतील तो ब्लॅक बॉक्स कुठे आहे हे कळत नसेल अहो पोलीस साधा एफआयआर करत नसतील तर मग शंकेला जागा उरते. आता तुम्ही म्हणाल तुमचा रोख कुणाकडे आहे. माझा रोख कुणाकडे आहे की नाही हा प्रश्न नंतरचा. पण वरिष्ठ सभागृहामध्ये आणि कनिष्ठ सभागृहामध्ये ही चर्चा या आठवड्यात तरी होणार आहे की नाही याबाबत माननीय सभापती आणि माननीय विधानसभा अध्यक्ष यांनाच तुम्ही विचारलं पाहिजे. कारण हा मुद्दा हा महाराष्ट्राच्या एका लोकनेत्याच्या संदर्भात आहे. हा मुद्दा म्हणजे इतका सर्वसाधारणपणे महाराष्ट्र विसरेल असं नाही. अद्यापही काही लोकांना वाटत असेल की होळीच्या धुळवडीच्या रंगामध्ये लोक विसरून गेले असतील किंवा काल भारताने वर्ल्ड कप जिंकला म्हणजे अख्खं वर्ल्ड वॉर थांबलं अशा आशयामध्ये काल आपण सगळ्यांनी तो सेलिब्रेट केला. लोकांना वाटत असेल की या सगळ्या मुद्द्यामध्ये अजितदादांचा विषय मागं पडेल. पण अजितदादांवर जीव लावणारा कार्यकर्ता अजून जिवंत आहे. हा विषय आम्ही कुठल्याही परिस्थितीत मागे पडू देणार नाही. हा प्रश्न तुम्ही माननीय सभापती महोदय आणि माननीय विधानसभा अध्यक्ष यांना संध्याकाळी विचारायला पाहिजे की दोन्ही सभागृहामध्ये चर्चा अल्पकालीन मांडल्यानंतर सुद्धा घडून का येत नाही. माननीय सभापती साहेबांना मी विचारणार आहे. मग तेच सीबीआय चौकशी जर राज्य सरकारने लावली तर त्या सीबीआय चौकशीमध्ये देवगिरीवरचं फुटेज काय येत नाही. पहिलं तर तिथेच काय पाहिजे की दादा घरून किती वाजता निघाले त्यांच्यासोबत किती लोक होती. डीजीसीएनी 6 लोकांचा आकडा दिला. विमानात 5 बसली की 6 बसली. कोण कोण विमानामध्ये होतं. सुमित कपूर नव्हता तर शांभवी पाठक चालवत होती का फ्लाईट. आणि साहिल मदन आणि यश हे दोघांचा सीसीटीव्ही तर घ्या. ठीक आहे देवगिरीच्या सीसीटीव्ही नाही भेटला पण साहिल मदन आणि यश मी 4 दिवस झाले ओरडतोय हे ट्रॅफिकमध्ये अडले तर कोण्या रोडवर अडले होते घरून किती वाजता निघाले आणि जर तो सीसीटीव्ही नसेल तर ते आता कुठे आहेत हे तर शोधलं पाहिजे ना. त्याच्यामुळे मला असं वाटते आज जयदादांची पत्रकार परिषद होणार होती पण काही कारणास्तव ते पुढे ढकलल्या गेली. ते ज्यावेळेस पत्रकार परिषद घेतील त्यावेळेस बऱ्याच काही गोष्टी स्पष्ट होतील. याबद्दल माझ्या मनात दुमत नाही. हा पहिलं मराठी होणे दो ना. मला वाटतं कारण बरेच लोक बरेच आपचे खासदार काँग्रेसचे खासदार शिवसेनेचे खासदार पवारसाहेबांच्या पक्षाचे खासदार हे सगळे लोक आग्रही आहेत. आणि मला असं वाटतं की केंद्रीय अर्थसंकल्पाच्या दुसरा फेज जो सुरू झालाय त्यामध्ये सर्वपक्षीय खासदार भाग घेतील आणि सर्वपक्षीय खासदारांनी जर तो प्रश्न दोन्ही सदनामध्ये विचारला तर मला असं वाटते त्याला एक वेगळी किंमत येईल. अहो अजितदादांनी सर्वसामान्याला न्याय देण्याकरता अख्खं आयुष्य समर्पित केलं आणि त्याच अजितदादासाठी न्याय मागायला मला सांगा 40 वर्ष जी व्यक्ती या सभागृहाचे सदस्य होती
अनेक वर्ष ज्यांनी अर्थसंकल्प मांडला, अनेक वर्ष ज्यांनी उपमुख्यमंत्रीपद भूषवलं, ना त्यांच्याबद्दल साधा एफआयआर घेतला पोलिसांनी, ना सभागृहात चर्चा आली. हो, हे काय दुर्दैव आहे राज्याचं. एवढ्या मोठ्या माणसाच्या संदर्भात जर आपल्याला संवेदना नसतील तर मग तुम्ही अजितदादांकडे कोण्या चष्म्यातून पाहतोय आपण. का म्हणून त्या माणसाला गेल्यानंतर तर न्याय द्या, कमीत कमी जिवंत असताना सर्वांनी त्रास दिला, यातना दिल्या, याचना दिल्या, पण आता मरणोपरांत तरी चर्चा तर होऊ द्या ना. चर्चा करायला काय हे हरकत काय चर्चा करायला. पण मला वाईट वाटतं की आजच्या कामकाजामध्ये चर्चा होणार असं सचिवांनी सांगितल्यानंतर सुद्धा कामकाजातून जर चर्चाच वगळली असेल तर ही बाब गंभीर आहे. पिंकी माळीच्या कुटुंबाला धमकीचे फोन येत आहेत व्हीके सिंगकडून, ही बाब गंभीर आहे. आणि ठोक देण्याची भाषा जर तो भामटा करत असेल तर त्याला तो स्वतःला काय त्या मुर्शिद वेब सिरीज मधला मुर्शिद पठाण समजत असेल तर मस्ती आम्हालाही करता येते. अशा पद्धतीनं जर तो धमक्या देत असेल एखाद्या गरीब कुटुंबाला तर त्याला सुद्धा ठीक आहे, सरकार म्हणून सरकारचं काम करते, आम्ही भाबड्या आशेवर आहोत, आम्हाला अपेक्षा आहे, चला तुम्ही सीबीआय चौकशी लावली, पण त्याला टाइम पॉइंट पिरियड किती. 28 जानेवारीचा प्रसंग, आता जानेवारी संपली, 1 महिना होऊन सगळ्या गोष्टी घडल्या, आता मार्च एंडिंगवर आला तरी ब्लॅक बॉक्स सांगा ना कुठे आहे. तो विदेशात पाठवलाय, देशात आहे की बारामतीच्याच पोलीस स्टेशनला आहे. या घटना येऊ द्या ना. का कशाचा म्हणजे कशाचा भय वाटतोय आपल्याला मला कळत नाही. कशाच्या दहशती खाली आहेत सर्व आमदार कशाच्या दहशती खाली आहेत. कोण तुमच्यावर प्रेशर करते. दादाला न्याय देण्याकरता यायचं असेल तर किंमतही मोजावी लागली तरी किंमत मोजली पाहिजे असं मला वाटतं. पण अजितदादांसारख्या माणसावर हा अन्याय आहे जो आम्ही खपून घेणार नाही. हा अहो, मागण्या झाल्या, सीबीआयच्या मागण्या, सीआयडीच्या मागण्या, उच्चस्तरीय चौकशीच्या मागण्या झाल्या, पण त्याला तुम्ही फास्ट ट्रॅकवर आणणार आहात की नाही. किती दिवस लावणार आहात तुम्ही. मला एक सांगा, सीसीटीव्ही फुटेज 1 ते सव्वा महिन्यापर्यंत त्यात राहू शकेल ना साठवलेलं डेटा. तो आता सव्वा महिना उलटून गेला. व काय काय कधी देणार आम्ही मेल्यावर. हा कोण लग्नात गेलं, व्हीके सिंगच्या लग्नाचा आमचा काही संबंध नाही, त्याच्यामुळे कोण लग्नात गेलं मला माहित नाही. ते रोहित पवारांना माहित असेल, आमदारांना. मला मला एक वाटतं की मी अजितदादांनी माझ्यासारख्याला इथं विधान परिषदेमध्ये संधी दिली. ते अजितदादांचे उपकार आमच्यासारख्या असंख्य लोकांवर आहेत. त्यामुळे ज्याला जे पटतं सत्सद्विवेक बुद्धीला म्हणून मी बोलतो. प्रेशर बिशर करण्याचं काय, कोण प्रेशर करणार आहे. प्रेशर करेल कोण. मला प्रेशर करणार आणि फक्त प्रेशर करावं. नाही, त्यामागचं कारण मला माहित नाही. कारण त्यांना नाही त्यांचा आवाज दाबणं म्हणजे अजितदादांचा आवाज दाबणं आहे. कोण असा माईचालाल जन्माला आला असेल का ते जयदादाचा आवाज दाबेल. आज मला असं कळतंय की त्यांना पुण्याला तात्काळ काहीतरी कामासाठी निघावं लागलं, पण ते पत्रकार परिषद मात्र घेतील. आज चुकली असेल प्रेस, उद्या घेतील, परवा घेतील, पण प्रेस घेतील. दबाव विभाव असण्याचं कारण आहे. अजितदादांसाठी न्याय मागण्यात कसला आला दबाव. आणि ते दबाव मांडणाऱ्यांपैकी आहेत का. असे लय येत राहतात बोलणारे. काय त्यांच्यावर प्रेशर करणारे जर कोणी असेल त्यांनी फक्त सांगावं कोण प्रेशर करते म्हणून. आम्ही सोबत आहोत त्यांच्या, अख्खा महाराष्ट्र त्यांच्यासोबत आहे. हिंदी में जानना चाहते हैं, पिंकी माली की माता जी श्राप मिल के आए हैं और एक गंभीर आरोप भी लगा रहे हैं कि उनको धमकी वाले फोन आ रहे हैं. क्या है पूरा मामला. वीके सिंह ने जिस तरीके से पिंकी माली के भाई को व्हाट्सएप कॉल पे धमकी दी है कि आप मीडिया के सामने मत जाओ, मीडिया में आप ज्यादा बातें मत करो, अब हो गया सो हो गया. सुमित कपूर ने अजित पवार ऐसा बोला उसने, फ्लाइट को ठोक दिया. और ठोक देने की भाषा करने के बाद, ठोक देने वाली भाषा खाली अंडरवर्ल्ड के लोग ही कर सकते हैं. तो मुझे पूरा शक है कि वीएसआर का जो वीके सिंह है उसका कनेक्शन अंडरवर्ल्ड से तो नहीं है. आज मैं पिंकी माली के मम्मी को मिला, उनके पापा को मिला, कोई भी मदद अभी तक वीएसआर के लोगों ने की नहीं. 1 रुपए की भी मदद उन्होंने की नहीं. और मैं माननीय उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहब का मैं आभार व्यक्त करना चाहता हूं कि उन्होंने उनके खुद 2-3 डॉक्टर वहां पे उनके अंडर ऑब्जर्वेशन पिंकी के मम्मी को वहां रखा है. उनकी हालत
काफी वो सदमे में है। और आज मैं सदन में सरकार से मांग करूंगा कि उनकी पूरी उनके फैमिली को पुलिस प्रोटेक्शन दी जाए और उनके माताजी का जो भी हॉस्पिटल का खर्चा होगा वो पूरा भार महाराष्ट्र गवर्नमेंट ने उठाना चाहिए। वहीं दूसरी तरफ लगातार चर्चा एक के बाद एक ढकेली जा रही है। पिछले हफ्ते भी चर्चा नहीं हुई, आज भी चर्चा एजेंडा पे थी लेकिन एजेंडा में नहीं आई है, सिर्फ आश्वासन दिया जा रहा है। वही दैट इज वो बहुत गंभीर बात है। इस तरीके से सदन में 2 बार चर्चा आने के बाद भी वो चर्चा स्वीकृत न होना, मैं चाहता हूं इससे बड़ा दुर्भाग्य और कोई हो ही नहीं सकता, क्योंकि जिस इंसान के लिए चर्चा की जा रही है वो 40 साल ये विधानसभा जैसे हाउस के एक मेंबर रह चुके हैं, महाराष्ट्र के डिप्टी सीएम रह चुके हैं, महाराष्ट्र के फाइनेंस मिनिस्टर रह चुके हैं, और उनके लिए ना 0 एफआईआर भी पुलिस दर्ज करती है, न स्थगन प्रस्ताव स्वीकारा जाता है, न अपर हाउस में उसकी चर्चा होती है। तो ये बहुत दुर्भाग्यपूर्ण बात है और इस पर मैं खेद व्यक्त करता हूं। स्थगन प्रस्ताव देने का पूरा अधिकार ये विपक्ष को रहता है। मुझे पता है कि आज विपक्ष इसके बारे में सवाल पूछेगी। जब विपक्ष सवाल पूछेगी तो जरूर मैं उसमें पार्टिसिपेट होकर सवाल पूछूंगा। आखिरी सवाल, जो सीआईडी जांच में सामने आ रहा है सूत्रों के हवाले से कि वीके सिंह ने साफ तौर पे कहा है कि पूरी घटना का जिम्मेदार सुमित कपूर जो पायलट है वो है। वीके सिंह इज विलन। इस पूरे केस में वीके सिंह ही विलन है। सुमित कपूर, उसको पता है। सुमित कपूर, अब उसने बताना चाहिए कि यश और मदन साहिल को उसने कहा छुपा के रखा। सुमित कपूर कैलिफोर्निया में है ऐसा बताया जाता है, तो शांभवी पाठक को फ्लाइट सौंप दी गई थी क्या? और सुमित कपूर पे अपना अपराध डालने से वो निरपराध है ऐसा सिद्ध नहीं होता। वीके सिंह को इसका खामियाजा भुगतना पड़ेगा।